नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण महादेवाला तुळस का वाहू नये याचे अनेकांना माहीत नसलेले कारण, तसेच शिवाला कुंकू, हळद किंवा तुळशीची पाने अर्पण केली जात नाही. तसेच शिवलिंगावरही शंखातून जल अर्पण करण्यास मनाई आहे. याचे आज आपण कारण आणि पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. पौराणिक कथांमध्ये शिव आणि जालंधरची अशी एक कथा आहे, जी तुळशीला आपण शिवाला अर्पण करू शकत नाही यामागील कथा आहे. असे म्हटले जाते की जालंधर हा शिवाचा पुत्र होता. तथापि पौराणिक कथेनुसार जालंधर हा भगवान शिवाचा सर्वात मोठा शत्रू होता. श्रीमद्देवी भागवत पुराणानुसार जालंधर हा शिवाचाच एक अंश होता, पण त्याला याची जाणीव नव्हती. जालंधर हा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. इंद्राचा पराभव केल्यानंतर जालंधर हा तिने लोकांचा स्वामी बनला. असे म्हटले जाते की यमराज सुद्धा त्याला घाबरत असे. भागवत पुराणानुसार एकदा भगवान शिवाने आपले तेज समुद्रात टाकले आणि त्यातून जालंधरचा जन्म झाला. असे मानले जाते की जालंधराकडे प्रचंड शक्ती आणि त्याच्या शक्तीचा स्रोत त्याची पत्नी वृंदा होते. वृंदाच्या पतीवरील भक्तीमुळे सर्व देवदेवताही त्याला हरवू शकले नाही. यामुळे जालंधरला आपल्या शक्तीचा गर्व वाटू लागला. त्याने वृंदाच्या पतीवरील भक्तीकडे दुर्लक्ष केले आणि देवांच्या विरोधात जाऊन त्याचा स्त्रियांचा छळ करण्यास सुरुवात केली. जालंधराला माहीत होते की विश्वातील सर्वात शक्तिशाली देव म्हणजे महादेव. स्वतःला सर्वशक्तिमान म्हणून स्थापित करण्यासाठी जालंधराने प्रथम इंद्राचा पराभव केला आणि तो त्रिलोधीपती म्हणजे तिन्ही लोकांचा स्वामी बनला. त्यानंतर त्याने विष्णू लोकावर हल्ला केला. जालंधराने विष्णूला पराभूत करून त्याच्याकडून देवी लक्ष्मीला हिसकावून घेण्याचा कट रचला. त्याने वैकुंठावर हल्ला केला. तथापि देवी लक्ष्मीने जालंधराला सांगितले की ते दोघेही पाण्यातून जन्मलेले आहेत आणि म्हणूनच ते दोघे भाऊ बहीण आहेत. लक्ष्मीच्या शब्दाने जालंधराचे मन द्रवले आणि लक्ष्मीला आपली बहीण मानून तो वैकुंठ सोडून निघून गेला. त्यानंतर त्याने आपल्या सर्व राक्षसांना एकत्र करून कैलासावर हल्ला करण्याची योजना आखली आणि देवी पार्वतीला मोहित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे देवी पार्वती क्रोधित झाली आणि महादेवांना जालंधराशी युद्ध करणे भाग पडले. तथापि वृंदाच्या पावित्र्यामुळे जालंधराने भगवान शिवाचे प्रत्येक आक्रमण परतवून लावले. अखेरीस देवांनी एक योजना आखली आणि भगवान विष्णू जालंधराचे रूप धारण करून वृंदेकडे गेले. वृंदाने त्यांना आपला पती समजून पत्नीप्रमाणे वागण्यास सुरुवात केली. यामुळे वृंदाने ब्रह्मचर्याची शपथ मोडली आणि शिवाने जालंधराचा वध केला. विष्णूने तिच्या पावित्र्याचा भंग केल्यामुळे वृंदाने आत्मदहन केले आणि तिच्या राखेतून तुळशीचे रोप उगवले. तुळस हे देवी वृंदाचेच एक रूप आहे, जी भगवान विष्णूंना लक्ष्मीपेक्षाही अधिक प्रिय आहे. वृंदाला आपल्या पतीच्या निधनाने खूप दुःख झाले होते आणि तिने रागाने शिवजींना शाप दिला की तुळशी दळ हे त्यांच्या पूजेमध्ये कधीही वापरले जाणार नाही आणि म्हणूनच शिवलिंगावर तुळशी पत्र अर्पण केले जात नाही. भारतातील पंजाब राज्यातील सध्याच्या जालंधर शहराचे नाव हे जालंधरवरूनच ठेवण्यात आले आहे. आजही मोहल्ला कोट किशनचंद येथे राक्षस राजा जालंधराची पत्नी देवी वृंदाला एक समर्पित असे मंदिर आहे. असे मानले जाते की येथे एक प्राचीन गुहा होती, जी थेट हरिद्वारकडे जात होते. असेही मानले जाते की प्राचीन काळी शहराभोवती 12 तलाव होते. शहरात जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागत असे. तसेच शिवलिंगावर हळद आणि कुंकू देखील अर्पण केले जात नाही. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया शिवलिंगावर कुंकू का अर्पण केले जात नाही. भगवान शंकराच्या पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, पांढरे फुलं इत्यादी साहित्य अर्पण केले जाते, पण कुंकू कधीच अर्पण केले जात नाही. खरं तर हिंदू धर्मात स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावतात.
तर भगवान शिवाचे एक रूप देखील विनाशक असल्याचे मानले जाते. त्याच्या विनाशक स्वभावामुळे शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. तसेच शिवलिंगावर हळद देखील अर्पण केली जात नाही. हिंदू धर्मामध्ये हळद अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानले जाते. असे असूनही त्याचा उपयोग हा शिवपूजेत केला जात नाही. शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक असून हळदीचा संबंध हा स्त्रियांशी आहे. यामुळेच भोलेनाथाला हळद अर्पण केले जात नाही. केवळ महाशिवरात्रीलाच नाही तर इतर कोणत्याही प्रसंगाला भगवान शिवाला आणि शिवलिंगाला हळद अर्पण केली जात नाही. आता आपण जाणून घेऊया शिवलिंगाला जलाभिषेक हा केला जातो, पण शंखाने जल अर्पण का केलं जात नाही? शिवलिंगावर कधीही शंख घेऊन जल अर्पण करू नये. प्रत्येक देवतेच्या पूजेत शंख वापरला जातो, पण महादेवाच्या पूजेत कधीच वापरला जात नाही. शिवपुराणानुसार शंखचूड एक पराक्रमी राक्षस होता, ज्याचा वध स्वतः भगवान शिवाने केला होता. म्हणूनच महाशिवरात्रीला शिवलिंगाला कधीही शंखातून जल अर्पण केले जात नाही. शंखाबद्दल अशी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे शिवपुराणानुसार शंखचूड नावाचा एक बलाढ्य राक्षस होता. शंखचूड हा दंभ नावाच्या राक्षस राजाचा पुत्र होता. दंभ नावाच्या राक्षस राजाला पुत्र नव्हता, म्हणून पुत्रप्राप्तीसाठी त्याने भगवान विष्णूची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी दंभाला एक वर मागण्यास सांगितले. दंभाने असा पुत्र मागितला जो तिन्ही लोकांमध्ये अजिंक्य आणि पराक्रमी असेल. तथास्तु म्हणून भगवान विष्णू अंतर्मुख झाले. त्यानंतर दंभाला शंखचूड नावाचा पुत्र झाला. शंखचूडाने भगवान ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी पुष्करमध्ये कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मदेवाने त्याला एक वर मागण्यास सांगितले. शंखचूडाने देवांसमोर अजिंक्य होण्याचा वर मागितला. भगवान ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले आणि त्याला श्रीकृष्ण कवच दिले. शंखचूडाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन आणि त्याला वरदान देऊन ब्रह्मदेवाने शंखचूडाला धर्मध्वजांची कन्या हिच्याशी विवाह करण्याची परवानगी दिली. त्यानंतर तो अदृश्य झाला. ब्रह्मदेवाच्या परवानगीने शंखचूड याचा विवाह झाला. वरदानाच्या नशेत राक्षस राजा शंखचूडाने तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. व्यथित होऊन देवाने भगवान विष्णूकडे मदत मागितली, परंतु त्यांनी स्वतः दंभाला असा पुत्र दिला होता, म्हणून त्यांनी भगवान शिवाची प्रार्थना केली. तेव्हा शिव यांनी देवांचे दुःख दूर करण्याचा निश्चय केला आणि ते निघाले. तथापि श्रीकृष्ण कवच मुळे भगवान शिव देखील त्याला मारू शकले नाही. नंतर विष्णूने ब्राह्मणाचे रूप घेतले आणि राक्षस राजाकडून श्रीकृष्णाचे कवच दान म्हणून घेतले. यानंतर त्याने शंखचूडाचे रूप धारण केले आणि आता शिवाने आपल्या त्रिशूळाने शंखचूडाला जाळून राख केले. असे म्हटले जाते की त्याच्या हाडांमधून शंखांचा जन्म झाला. शंखचूड विष्णूचा भक्त असल्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरी यांना शंखाचे पाणी खूप प्रिय आहे आणि सर्व देवांना शंखाचे पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे. पण जेव्हा भगवान शिवाने त्याला मारले तेव्हा शिवपूजेमध्ये शंखाचे पाणी निषिद्ध ठरले. याच कारणामुळे भोलेनाथांना शंखांचे पाणी अर्पण केले जात नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.